शेतकऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी. सकाळी 10 वाजल्यापासून 4,500 जमा. तुमचं नाव अप्रूव्ह आहे का? नक्की बघा. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणाऱ्या महिलांसाठी 18 ऑगस्ट दिवशी विशेष बातमी आली आहे. महिलांच्या खात्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून 4,500 रुपये रक्कम जमा होणार आहे. आता लक्षात घ्या, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहिणीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले आहे. जेव्हा सकाळी डीबीटीचे बटन दाबण्यात आले तेव्हा महिलेच्या खात्यामध्ये पैसे वितरणाची सुरुवात झाली आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि तसेच येणाऱ्या रक्षाबंधनच्या सणाने औचित्य साधून सरकारने बहिणीच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये सोडण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आज ते पैसे महिलेच्या खात्यामध्ये जमा होत आहे. लाडक्या बहिणींनो, खासगी आणि सरकारी बँकेमध्ये वितरण सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत पैसे जमा होतील, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 4 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये पैसे जमा होतील. कारण आता पैसे सोडताना सरकारने डिजिटल प्रणालीचा अवलंब केला आहे. पारदर्शक पद्धतीने वितरण पार पडणार आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व्हरवर ताण येऊ शकतो. म्हणून सरकारने जवळपास सकाळचे सत्र आणि संध्याकाळचे सत्र अशा दोन्ही सत्रामध्ये 4,500 रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची निवड केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर 21 ते 65 वर्ष वयोगटातील असाल आणि तुमची डिजिटल पडताळणी पूर्ण झाली असेल तर नवीन यादीमध्ये तुमच्या नावापुढे अप्रूव्हल स्टेटस दाखवत आहे का हे नक्की चेक करा आणि पहा, कारण तुम्हाला 4,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने देखील वाढीव हप्ता जमा केला आहे, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक महिला सक्षम व्हावी आणि आर्थिक धैर्य मिळावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यामुळे 18 ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला असून महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये आज वाटपासह तयारी सुरू झालेली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 36,000 कोटी रुपयाची निधी मंजूर केला आहे. ज्या महिलांना 2024मध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्या लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये लाभार्थी ठरवण्यात आलेला आहे. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहे, ज्यांच्या नावापुढे पेंडिंग लिस्ट टाकत आहे, ज्यांचा अर्ज अचूक आहे, त्यांच्या नावापुढे अप्रूव्ह स्टेटस दाखवण्याचं काम सरकारने. महत्त्वाची बाब राहणार आहे की लाडक्या बहिणींना आता आनंदाची बाब येणार आहे. अप्रूव्ह नावापुढे तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 2 ते 3 टप्प्यामध्ये तुमच्यापर्यंत हे पैसे लाभार्थी यादीमध्ये जमा होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा.